नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आजचा व्हिडिओ होणार आहे एक नवीन, माझा भाऊ, मामी भाऊ आहे माझा, अथर्व जाधव. तो घेतोय बाईक. आता त्या बाईकचं मला नाव नाही माहित, फक्त शेवटचं माहिती आहे RS 500. एप्रिला RS 500 अशी तो नवीन न्यू ब्रँड बाईक आता आम्ही घ्यायला जातो आहोत शोरूम मध्ये. तर मी आहे, माझ्याबरोबर माझे 2 मामा आहेत, माझी पोरगी आहे, माझा नवरा आहे जो कॅमेरामॅन आहे सध्याला. तर तो जो बारीक मामा, कडका मामा आहे, त्याचा मुलगा घेतोय. त्याच्या मुलाचं नाव अथर्व. आता त्या बाईक बद्दल सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊच. कसं त्याचं आम्हाला डिलिव्हरी दिली शोरूम वाल्यांनी आणि कसं त्याचं हे होतं प्रेझेंटेशन, काय काय त्याचे फीचर्स आहेत, कितीला पडली काय वगैरे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगेनच तुम्हाला. तर फिलहाल आता आम्ही आहोत मुलुंडमध्ये, आणि मुलुंडमध्येच आहे ते शोरूम ना? मुलुंडमध्येच आहे. तर आता भेटूया आपण पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आम्ही व्हेन्यूला पोचलो आहोत. ते बघा एप्रिलिया लिहिलेलं आहे. तर तिकडे ते शोरूम आहे. तर त्या शोरूम मध्ये आता आम्ही जात आहोत. चलो. मामी पण आली आहे मस्तपैकी. मामीची एंट्री. ही आमची मामी आहे, ते माझ्या भावाची आई. ये हो. चलो. अथर्व जाधव. आता हा बघा, हा घेणार आहे माझा भाऊ बाईक. काय आहे त्या बाईकचं नाव? RS 457. हा तुम्हाला सगळं डिटेल्स आणि सगळे फीचर्स वगैरे सांगेल. पहिला आपण घेऊ बाईक. चलो. $60 आहे. ही आहे बाईक. ब्रँड न्यू एप्रिलिया RS 500. सॉरी, RS 457.
मी काय त्याची कितीला पडली तुला प्राईस? ऑन रोड काय म्हणतात त्याला? एक्स शोरूम प्राईस ऑन रोड 4 lakhs. आणि ह्याच्यामध्ये काय आहे मग वेगळी? त्यात आहे ना असं 3 मोड्स आहेत. गेमिंग मोड आहे, स्पोर्ट्स आहे आणि इको मोड आहे. तर तिन्ही पण याच्यात ट्रान्सलेशन कंट्रोल आहे. 3 ट्रान्सलेशन आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे तुला कसं सेट करायचं त्यावर इथे. म्हणजे तू जर इकोवरती असेल तर तुझ्या म्हणजे डिपेंड करतं रायडरवरती कसं तुला मूव करतं ट्रान्सलेशन. म्हणजे फर्स्ट ट्रान्सलेशनवरती चालवलं की सेकंड किंवा थर्ड. तर हायवेवरती थर्ड. आणि जसं आता आपले नॉर्मल बॅग्स आहेत ना, पल्सर किंवा यामाचे RS 500 वगैरे जे काय मला त्यांचे मॉडेलचे नाव नाही, तर ह्याच्यामध्ये डिस्प्ले वगैरे आहे का? फोन वगैरे कनेक्ट? तरी सर्व फोन बिल पुन्हा एक इन्स्ट्रुमेंट जायचं एक मोबाईलच आहे. लोकेशन GPS वगैरे सगळं एक मोबाईलच आहे आणि कॉल वगैरे करू शकतो. सर्व कॉल पण हे करू. आणि याचं हे किती आहे कपॅसिटी? 13 13 लिटर. आणि ह्याच्यावर कव्हर येतं त्याला माहित नाही ते येणार सगळं. सीट काउच येतं, सीट कव्हर नाही. बाईक बरोबर सीट काउच ते कशाला यूज होतं की तुम्हाला कोणाला बसवायला द्यायचं नाही, कव्हर करायचंय किंवा पुढे स्पोर्टिंगला वगैरे गेलं तर तेव्हा ते यूज करायचं सीट काउच. काउल सॉरी, सीट काउल. ओके. आणि हे त्याचे फुटरेस्ट आहे ते वर एकदम तुम्ही असे वर बसणार तर ते वरच गेले प्रॉपर. ऑइल आहे ना हे, पण हे असंच पण घेऊ नाही शकत डबेतून काढून. एकदम हे असतं. कसं वाटतं तुझ्या स्वप्नातली ड्रीम बाईक होती ना, कसं वाटतं ते? तुझी झाली आहे का बाईक? हीच घ्यायची होती. ही का घ्यायची होती? परफॉर्मन्स काय हे सगळं आहे त्याच्यात. आपण स्टार्टच्या हिशोबात जाऊया. आता तो बसेल आणि चालेल. हे बघा डिस्प्ले चालू झालाय. हा आहे किलोमीटर्स लॅप. आणि ह्याच्यावर मोड्स आहेत ना, इकडे हा लॉंग ब्रेक हा रेन मोड आहे, हा स्पोर्ट्स मोड आहे आणि हा इथे. तर इथे लॉंग प्रेस दिलं हा राईटवरती. आता ॲक्टिव्ह ट्रान्समिशन 3 ट्रान्समिशन आहे. मोड चेंज करायला इथे आहे. त्याचं जे हे आहे सब मोड आहेत ते इथे आहे. इको ॲक्टिवेट 1 आहे ना, इको ॲक्टिवेट 1 आहे. इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ॲक्टिवेट किती झालं आहे? ॲक्टिवेट 2. इथं परत तुम्हाला दुसरी घ्यायची. अगेन ॲक्टिवेट 1 ॲड करा. तुम्ही बॅक नाही, तुम्ही फर्स्ट आणि फोर्थ वर ॲक्टिवेशन चेंज करू शकता. ओके क्लिअर? फर्स्ट आणि फोर्थ गिअरवर डिस्प्लेचे बोर्ड आहे ना, फर्स्ट आणि फोर्थ वर ॲक्टिवेशन चेंज म्हणजे समजलं नाही. हा फर्स्ट आहे, सेकंड वर चेंज होणार. अच्छा, थर्ड वर चेंज होणार. अच्छा अच्छा. फोर्थ वर तुम्ही चेंज करू शकता. स्केल दिलंय तिने त्याच्यावर. आता यूज करणार आहात ना. हां, मग स्पोर्ट्सवरच म्हणजे इकोवर वापरूच नाही. आणि तुझ्या परत ऑन कर. हां, अजून एक सांगायचं राहिलं. त्यांना पण फोकस करा, ते पण टीचर सांगतात. तुम्ही वॉच वगैरे तुम्हाला सांगायचं तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुमचं काय टोल फ्री नंबर पण असेल, तुम्ही कॉल करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पहिले स्टार्टिंग फर्स्ट सेकंड यूज करा. म्हणजे स्पोर्ट्सवरच चालू करत होतो ना, इकोवर असं. तुम्हाला तुमचं म्हणजे फील्डवर आहे, तुम्ही कुठला फील्ड यूज करणार. रेनवर करायचं, रेन स्पोर्ट्सवर जास्त युटिलाइज म्हणजे मग फील्ड. इकोचं असं ना, इकोवर जर यूज केलं तर इको नॉर्मल मॉडेल, नॉर्मल बाईक
हा म्हणजे एकदम माझ्यामध्ये इको सुरू हां त्याचे पण ॲक्टिवेट आहे. इकोवरती म्हणजे फर्स्टवरती फर्स्ट सेकंडच जाते. आणि हे आहे वेगळे तुम्ही ऑन करून लगेच ऑफ करून 15 सेकंड हवं तो असं पण 15 सेकंड आता स्टार्ट करतोय बाईक. अजून ते विचारायचं आहे की आता विचारूया. परत येऊ आम्ही. एकदम असं ह्याच्यामध्ये स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया आवाज येतो. मोरया. वा तर गाईज तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल पिक्चर्स बद्दल वगैरे तर कमेंटमध्ये सांगा मला ते. इथेच आम्ही व्हिडिओ एंड करतो. बाईक घेतलेली आहे मस्तपैकी. आता आम्ही जातोय राईडवर. हाय गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओला शेअरही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा कारण मी असे व्हिडिओज आणत राहते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि माझे कुठलेच व्हिडिओज मी मिस नाही. टिल देन बाय.